समप्रभः निर्विघ्नं कुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरि हरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे पुंडरीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। भक्ति सम्राट रामदेव महाराज की जय। आदि माया शक्ति मुक्ताई माते की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय। सच्चिदानंद वामन बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सावाराम बाबा महाराज की जय। सच्चिदानंद वासुदेव बाबा
माते की जय। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। येती तरी आहे जो जैसे माझ्या ठाई भगती तयामीही तैसाची भजे। फल एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तयामीही तैसाची भजे। देखे मनुष्य जात सकळ हे सभवता भजनशील झाले असे केवळ माझे चिठाई। परिज्ञाने विने नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व। मनोनी अभेदी भेद देखती यया अनाम्या नामे ठेविती। देवी देवो म्हणते अचर्चाते जे सर्वत्र सदा सम तेत विभाग अधोमत्तम मती वशे संभ्रम विवंचिते। ज्ञानेश्वरी अध्याय 4 आणि 4थ्या अध्यायातील 11 क्रमांकाचा श्लोक। 66, 67, 68, 69 आणि 70 अशा 5 ओव्या तुम्हा संत सज्जनांच्या देववृंदांच्या मायबापांच्या राजहंसांच्या गुणीजनांच्या गुरुजनांच्या दयावंतांच्या कृपावंतांच्या सेवेकरता निवडलेली आहे। सेवा सुरू करण्याआधी पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे। हिरक महोत्सवी वर्ष 16 वर्ष 60वे अखंड हरिनाम सप्ताह ठिकाण श्री हनुमान मंदिर कोळे आणि सर्व भाविक सज्जनां कळविण्यास आनंद होत आहे की
सालाबाद प्रमाणे संत वामन बाबा महाराज, तसंच संत सावळाराम बाबा महाराज व गुरुवर्य वासुदेव बाबा यांच्या कृपेने सप्ताह संस्थापक वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती महाराज यांचे प्रेरणेने आमचे कोळे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शालिवाहन शके 1947 विश्वावसु नाम संवत्सर श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 25 ते श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी गोपाळ काला शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण सुरू करण्यात आलेले आहे। तरी सर्व भाविक सज्जनांनी या कार्यक्रमात सक्रिय भाग घेऊन आनंद लुटावा ही नम्र विनंती। त्यानंतर काही या कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केलेले आहे ते अध्यक्ष हरिभक्त परायण श्री सागर ज्ञानेश्वर संते, उपाध्यक्ष अबप्प श्री हिरामन काळू म्हात्रे आणि कार्याध्यक्ष वैकुंठवासी अबप्प श्री गोपीनाथ सांगो पाटील, सचिव अबप्प श्री योगेंद्र तुकाराम पाटील, सहसचिव श्री भावेश चंद्रकांत भोईर, खजिनदार श्री रोहित मारुती म्हात्रे आणि सहखजिनदार श्री सुरेश किसन पाटील। आणि त्यानंतर त्यांचं मंडळ, पण मला तुमचं नाव कुठे दिसत नाही देवा, बरोबर ना? ठीक आहे, असू द्या। या सर्वांच्या अनुमताने या कार्यक्रमाचं नियोजन आज करण्यात 60 वर्ष पूर्ण होत आहे। हिरक महोत्सव म्हणजे हिऱ्यासारखी माणसं आहे। या भगवंताच्या कृपेने किंवा भगवंताच्या पदस्पर्शांनी आणि संतांच्या चरण कमळांनी एक कोळेगाव ही तीर्थक्षेत्रभूमी आणि या तीर्थक्षेत्रभूमीमध्ये 60 वर्ष झाली हा या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। या मंडळाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत। आपल्या घरी 2 माणसं 4 माणसं परिवार पोचता नाकी 9 येत आणि 60 वर्ष संत सज्जनांची या मंडळाला सेवा घडते। खरोखर जितकं वर्णन करावं तितकं थोडंच आहे। काय वर्णू आता न पुरे ही वाणी, काय वर्णू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत श्री, मस्तक चरणी ठेवीत श्री, काय वर्णू आता न पुरे वाणी। या मंडळाचं किती जरी वर्णन केलं तरी माझी जीभ आहे टोकडी पडेल, पण वर्णन काही होणार नाही। हे सामान्य कार्य नाहीये। हे कार्य जे आहे संतांचं जे कार्य आहे हे सामान्य नाहीये, असामान्य आहे। आणि म्हणून तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करीत आहे। मस्तक हे पाया, मस्तक हे पाया,
या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. ओम नमोजी आद्याय वेद प्रतिपाद्याय. जय जय सगवेद्याय आत्मरूपा. देवा तुझी गणेशू सकळास मते प्रकाशू. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण. ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मद हृदयी सद्गुरु येणे तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष त्यागरू विवेकावरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता. रघुनायका मागणेशी आता. दयाच्या संगतीने विराग झाला. दयाच्या संगतीने विराग झाला. मनोदरीचा जड भास गेला. मनोदरीचा जड भास गेला. साक्षात परमात्मा मग भेटविला. साक्षात परमात्मा मग भेटविला. विसरू कसा मी गुरु पादुकेला. विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला. विसरू कसा मी रामदास पादुकेला. विसरू कसा मी नारायण पादुकेला. विसरू कसा मी रोहिदास पादुकेला. विसरू कसा मी नाना पादुकेला. विसरू कसा मी वामन पादुकेला. विसरू कसा मी सावळरंब पादुकेला. साक्षात परमात्मा मग भेटविला. साक्षात परमात्मा मग भेटविला. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी. दैन गेले उठा उठी, दैन गेले उठा उठी. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी. लागोनी पाया
विनवितो तुम्हाला लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखे नाम, करताळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. 2 महिन्यापूर्वी हनुमंत महाराजांचा फोन आला. हनुमंत महाराज देवाचे रामाचे सख्य भक्त आणि त्यांचा फोन आला. त्यांचा अधिकार महाराजांनी वर्णन केलंय. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाडी, रावणाची दाढी जाडी, माझा तया नमस्कार, माझा तया नमस्कार, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, माझा तया नमस्कार, माझा तया नमस्कार. इथे उपस्थित असलेले सर्व सज्जन आहे. तुम्हाला तुमचं काय वर्णन करायचं मगाशी सांगितलं, पण तुम्ही अमूल्य वेळ कशा करता दिला? या संतांच्या कार्याकरता, या देवाच्या कार्याकरता, माऊली करता, कृष्णा करता, पांडुरंगा करता, रामा करता, लक्ष्मी नारायणा करता, सर्वांना सर्व तुम्ही कशा पद्धतीने ते आलात. तुमची ओढ पाहून महाराज वर्णन करतात तुमच्या ओढीच. परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, कैसी तुझी गोडी लागो मन, कैसी तुझी गोडी लागो मन, परिमळाची धाव भ्रमर ओढी. तुमच्या अंतःकरणाचं वर्णन एका भुंग्याचं उदाहरण देऊन सांगितलंय की ज्या वेळेला फुलामधून सुगंध गरवळत असतो त्यावेळेला वाऱ्यासारखी तो सुगंध कितीतरी मैलोमैल दूर जातो आणि त्या सुगंधाचा वेध घेत 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 कोण तो भ्रमर कुठे येतो? त्या फुलावर येतो आणि फुलावर आल्याच्या नंतर हे मकरंद सेवन करत असताना त्या मकरंदामध्ये, त्या फुलामध्ये नाजूक सूक्ष्म असे पराग असतात, त्यांना देखील न कुस्करता इतक्या एकरूप अंतःकरणाने ते सेवन करत असतं की कमळाच्या पाकळ्या कधी मिटल्या जातात याचं देखील त्याला भान राहत नाही. हरिपाठी गेले ते जिवंतची ठेले आणि भ्रमर गुंतले सुमन कळिके, असं तुमचं सगळं अंतःकरण आहे. आमचे श्रीपाद बाबा सांगायचे
कोणी जरी नसलं म्हणजे गाव भरलाय मामाचा पण कोणी नाही कामाचा, पण म्हणून भगवंताने काही निवडले, हे अनादी काळापासूनच निवडले हे भक्त. त्याला पुरावा आहे जनाबाईचा. देवा धरिती अवतार, देवा धरिती अवतार, आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, देवा धरिती अवतार. तुम्ही ब्रह्म सर्वंगत, तुम्ही ब्रह्म सर्वंगत, आम्ही ऋषी मुनी संत, देवा धरिती अवतार. आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, देवा धरिती अवतार. तुम्ही होते राम राजा, तुम्ही होते राम राजा, आम्ही वानरांच्या भावना, देवा धरिती अवतार. आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, देवा धरिती अवतार. तुम्ही होते नंद बाळ, तुम्ही होते नंद बाळ, आम्ही होतो रे गोपाळ, देवा धरिती अवतार. आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, देवा धरिती अवतार. तुम्ही उभे विटेवरी, तुम्ही होते, तुम्ही उभे विटेवरी, तुम्ही उभे विटेवरी, तुम्ही उभे विटेवरी, आम्ही होतो वारकरी, देवा धरिती अवतार. आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, देवा धरिती अवतार. जनी म्हणे शाळंकर, जनी म्हणे शाळंकर, अंबावरी कृपा करा, देवा धरिती अवतार. आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर, देवा धरिती अवतार. आपणा सर्वांची निवड केली देवाने बरं का. तुम्ही देवाच्या सोबत कधीपासून आहात? अरे अनादी सतयुगापासून, अनादी काळापासूनच आहात बर का. सत्ययुगामध्ये पण तुम्ही आम्ही होतो, त्रेतायुगामध्ये पण होतो, द्वापार युगामध्ये पण होतो, आणि आता कलियुगामध्ये पांडुरंगाच्या सोबत आहोत. आपली निवड केली म्हणजे आपल्यावरती देवाचं किती प्रेम असेल. देवावर प्रेम करण्याकरता देव आणि गुरु, गुरु हा संतपुरीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, माझा,
आणि गुरुविना देव नाही तुझा पाहता त्रिभुवन. त्रिभुवनी, पाहता त्रिभुवनी. मग गुरुवरती प्रेम करण्याकरता, गुरुच्या कार्यावरती प्रेम करण्याकरता अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. गुरु कळण्याकरता अनाधिकारचं ज्ञान असावं लागतं. गुरुवर बोलण्याकरता अंतःकरणामध्ये प्रेम असावं लागतं. आणि गुरु जाणण्याकरता भक्ती भाव असावा लागतं. त्याशिवाय गुरु आणि देव कधीच कळणार नाही. आणि म्हणून एरवी तरी पाहे, एरवी तरी पाही, जे जैसा माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. जो मला जशा पद्धतीने बघतो मी त्याला तशाच पद्धतीने फलश्रुती देतो. आणि देखे मनुष्य जात सगळं स्वभावताच भजनशील आहे. म्हणजे हा मनुष्य प्राण्याचा स्वभाव मूळचा भजनशीलच आहे तो. केव्हापासून? आईच्या गर्भाशयामध्ये असताना पासून तो भजनशील आहे. आईच्या गर्भामध्ये असताना पूर्ण आकाराला आल्यानंतर देवाकडे आराधना करतोय की देवा मला या गर्भीच्या यातना सहन होत नाही. आईचा गर्भाशयामध्ये राजाचा राजमहाल, एअर कंडिशन बंगला नाही. त्या गर्भीच्या यातना मला सहन होत नाही. कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. गर्भीच्या यातना, गर्भामध्ये कोणत्या यातना आहेत? गर्भाशयामध्ये मूत्राशय आहे, गर्भाशयामध्ये विटाळ आहे, गर्भाशयामध्ये पू आहे, गर्भाशयामध्ये वळवळ करणारे जंतू आहेत, किडे आहेत, आणि वारा तर मुळीच नाही. या नरक यातना कुठे त्याला सहन होत नाही? आईच्या गर्भाशयामध्ये. आईच्या गर्भाशयामध्ये काय आहे? विष्ठा आहे. विष्ठाने पू चोहीकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. या गर्भीच्या यातना म्हणजे नरक यातना आहे. प्रत्येक जीवाने भगवंताकडे आराधना केलेली आहे. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगावूनी आठवीन पाय हा माझा नवस शरण रात्र दिवस पांडुरंगा. मी पांडुरंगा तुझं रात्रंदिवस भजन करीन. कृपा करून तू मला यातून सोडव. त्याची हाक मात्र आईला ऐकायला येत नव्हती, वडिलांना ऐकायला येत नव्हती, भावंडांना नव्हती, कुठल्याही पुढं गोत्राला ऐकायला हात येत नव्हती. मग भगवंतालाच ऐकायला काय येते? कारण मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करिष्यती. माझा तो अंश आहे, मला गेलंच पाहिजे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पूर्वीची आर्त शिष्याची या. भगवंताने त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंत येतो कुठे? आईच्या गर्भाशयामध्ये. आणि विचारतो माझा धावा का केला? तर म्हणे मला या गर्भीच्या नरक यातना सहन होत नाही. कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. ठीक आहे, तुला बाहेर मी काढेन, पण तुला बाहेर काढल्यानंतर तू माझ्यासाठी काय करशील? तर म्हणे मी तुझं अखंड भजन करीन. काय वचन दिलंय भगवंताला प्रत्येक जीवाने? हे वचन पूर्ती करण्याकरताच हा नरदेह मिळालेला आहे, बाकीचं काही करण्याकरता नाहीये. काय वचन काय दिलं? दिले गर्भात वचन देवा करीन भजन. नाही पाळिले वचन
झाला देवाची बेमान. देवाला वचन देतो आणि वचन दिल्याच्या नंतर ज्या वेळेला हा बाहेर येतो, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता ओहम ओहम रडे. धर्तरीचा वारा लागल्याबरोबर देवाला वचन दिलेलं असतं, मी तुझं अखंड भजन करीन. आणि देवाने ते अखंड भजन त्याच्या टाळूद्वारे संपूर्ण शरीरामध्ये प्रेरित केलं. आईच्या गर्भाशयामध्ये तो भजन करत होता, पण बाहेर आल्याच्या नंतर तो भजन विसरला. कुठे विसरला? तर ज्या वेळेला सुईबाईने काय केलं, त्याचा पद्मनाभ जो आहे तो छेदन केल्याबरोबर देवाने विचारलं, अरे माझ्या भजनाचं काय झालं, माझ्या भजनाचं काय? तुम्हाला वचन दिलेलं तुझं अखंड भजन करीन. आणि त्याच वेळेला हा जीव देवाची बेमान होतो. तो म्हणतो, मी तुला कधी वचन दिलं, तुला कधी वचन दिलं? देवाला वचन देऊन सुद्धा देवाचा काय करतोय? विश्वासघात करतोय. मग आता ते वचन कधी पूर्ण करायचं? त्याकरता शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधेल परब्रह्म. परब्रह्माला जोडण्याचं सामर्थ्य याच शरीरामध्ये आहे. आणि ते जोडण्याकरता हा नरदेह मिळालेला आहे. मग जर कोणाचे 10 गेले, कोणाचे 20 गेले, कोणाचे 50 गेले, आता मी 75च्या जवळ आलोय बरं का. 74 म्हणजे आता मी 75 वर्षामध्ये पदार्पण आहे बाबा. मग कोणाचे 100 गेले, काही आले तसेच गेले. देवाचं वचनपूर्ती कधी करणार? कबीर महाराज सावध करताय. कबीर महाराज सावध करतात या जीवाला. अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा दो दिन का यजमान, अब तुम कब सुमरोगे राम. गर्भपनों में हाथ जुड़ाया, गर्भपनों में हाथ जुड़ाया, निकल गया बीमान. अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बालपनों में खेल गमाया, बालपनों में खेल गमाया, तरुणपन में काम. अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बूढ़ापन में कापन लागा, बूढ़ापन में कापन लागा, निकल गया अवसान. अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. कहत कबीरा सुन भाई साधू. आमचे श्रीपाद बाबा आहेत ना, ते नावाने कधीच हाक मारली नाही. माझ्या भाग्यात श्रीपाद स्वामी आले, रामदास स्वामी आले, नारायण स्वामी आले, रोहिदास स्वामी आले आणि नाना स्वामी आले. कधी त्यांनी नावाने कधीच हाक मारली नाही. भाऊ आणि ताई. तसंच कबीर महाराज लहान असो या थोर असो,
सर्व जीवांकरता काय म्हणता येते? कहत कबीरा सुनवाई साधू यही घोडा मैदान अब तुम कब तुम गेला। कल करे सो आज करे सो इसी वक्त, निकल जाएगा श्वास तो करोगे कब? श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत देवाला जोडू शकता, कारण जे भजनासोबतच तुम्ही आलेला आहात. काय मनुष्य ध्याजनी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिलेला असेल. साधू संतांनी या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं पाठीमागं उद्दिष्ट काय आहे? देव घ्या कोणी आणि ऐका आला घर पुसूनी. पण आम्ही नाही, आम्ही देवाचा स्वीकार केला. आम्ही सर्वांनी देवाचा स्वीकार केला. ज्यांनी स्वीकार केला नसेल तर कल करे सो आज करे सो अभी, निकल जाएगा वक्त तो करोगे तभी. बघा जरा विचार करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू. तुम्ही ज्या भजनासोबत आलात ते भजन जोडण्याकरता पवित्र तो देह वाणी पुण्यवंत तो वदे अच्युत सर्व काळ. दयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जडतील राशी पातकांच्या असा महात्मा आपल्या भाग्यात आला पाहिजे. त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या शब्दाने आणि स्पर्शाने जीवाचा लागली उद्धार होतो. मुखी नाम हाती मोक्ष आयसी साक्ष बहुतांती. वैष्णवांचा माल करा तुरा वस्तूशी. मिरची खाल्ल्याबरोबर लगेच तिखट अनुभव येतो, कारड खाल्ल्याबरोबर लगेच कडूपणाचा अनुभव येतो, चिंच खाल्ल्याबरोबर आंबटपणाचा. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला येतो. मग देवाचा अनुभव येऊ नये. पुन्हा हा नरदेह मिळणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. देवाला आपल्या असा करण्याकरता इथे बघा आजचं ज्यांचं कीर्तन आहे त्यांना या मंडळीने, माझे गुरुबंधू आहेत, या मंडळीने कोणत्या अभंगावर कीर्तन दिलेलं आहे? दरा बळकट भाव तुम्हा पासी आहे देव, का हिंदता रानो राणी आणि कुसा संताला जाऊन का इकडे तिकडे बघायची गरज नाही. दरा बळकट भाव तुम्हा पासी आहे देव. हे कोणाचं मत आहे? तुकाराम महाराजांचं मत आहे. देव कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये. मग त्या हृदयातला देव जाणण्याकरता ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू. ब्रह्मनिष्ठ म्हणजे रात्रंदिवस भजनामध्ये लीन असलेला, त्यांची संत ज्याचा हेत विठ्ठल नडती काही ताणा तोडे नामस्मरणा वाचोनी. नामस्मरणामध्ये सदैव लीन असलेले. त्याच्यानंतर श्रोत्रिय. या ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात आणि भात आणि बोलाचीच कडी नाही. का साथची नवे हे शास्त्र, पाय संसार जिने हे शस्त्र, आत्मा अवतरवी ते मंत्र अक्षर ये. या ज्ञानेश्वरी मध्ये प्रत्येक शब्दामध्ये आपली आत्मशक्ती, चैतन्य शक्ती, भगवंत प्रगट करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. पण महात्मा कसा भेटला पाहिजे? श्रोत्रिय आणि दयाळू. सर्वांभूती पाये एक वासुदेव किंवा विष्णुमय जग.
वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. या असा महात्मा आपल्या भाग्यात आला पाहिजे आणि ते भाग्यात येण्याकरता ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अति आणावे मग संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान मिळण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये ओढ निर्माण झाली पाहिजे. ओढ निर्माण झाली पाहिजे. जीव काकुंदीला आला पाहिजे. ते आमचे तुकाराम महाराज काकुंदीला आले. कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही धन्वादिक दुरावली. आयते वर्म मज दावी नारायणा. अंतरीच्या खुणा प्रगट होणे माझ्या अंतःकरणामध्ये रोमारोमामध्ये तू तुझं प्रगट करण्याच्या खुणा मला तू दाखव. ते जाणण्याकरता मी असं कोणतं पुण्य करू. कोण पुण्य यांचा तू तेव्हा मला सांग कोणतं. मी तर सगळं करून बसलोय. उपवास केले. कोणी सांगितलं उपवास करा. कोणी सांगितलं व्रत वैकल्य करा. तेही सगळं मी केलं. कोणी सांगतं तीर्थयात्रेला जा. तीर्थयात्रा पण केल्या पण देव काय मला भेटला नाही. म्हणून देवा तुकाराम महाराजांनी आक्रोश केला. काही मी उदार पावेन काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. देवाला जाणण्याकरता तात्पुतीला द्यावं लागेल. आराधना करावी लागेल. पण गुरु करताना लय डोकं चालवून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. भगवंताला जाणण्यामध्ये बुद्धीचं खरं वैभव आहे. आणि तुम्हाला आम्हाला जी मिळालेली बुद्धी आहे ती एवढीची नाही. जैसी दीप कलिका धाकोटी बहु तेजाचे प्रगटी तैसी सद्बुद्धी शेकोटी म्हणू नये. एवढीशी ती चिमणी ही किंवा बत्ती आपल्या पूर्वीच्या घरामध्ये बत्त्या असायच्या. आता नवीन मुलींना काय माहिती. जुन्या माणसाला सगळ्यांना माहिती आहे की बत्ती लावली की किती मोठा असा हॉल असला तरी तो हॉल प्रकाशित व्हायचा प्रकाशमान व्हायचा. दुसरी बत्ती लावायची गरज भासत नव्हती. तशी सद्बुद्धी कशी आहे. छोटी नाही फार विशाल आहे. आणि या बुद्धीने कसं ऐकायचं आहे. जैसे शारदची चंद्रकले माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मन मवाळे चकोर तळगे तया परी शोता. ही अनुभवावी कथा अति हळुवारपणे चित्ता आणोनिया. ही कथा हरिकथा ऐकताना सर्व इंद्रियांचा एक कान करून जर तुम्ही ऐकली. ऐसी आता पदर धरा ऐसी आता पदर धरा जेने देव येईल घरा. जेने देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. साधू संत ऋषी मुनी ऐसे पदराचे धनी. ऐसे पदराचे धनी. जो देव ताबडतोब प्रकट करणारा महात्मा. कारण नाथ महाराजांचा अति सर्व संतांचा पुरावा आहे. संताविण किंवा हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. कसं पाय धरायचे. ताट मानेने नाही बर का. नम्र झाला भूता. कसं नम्र व्हायचंय तेवढं सांगा. महापुरे झाडे जाती तेथे जवाळे पण मात्र जवाळ्याला तो स्पर्श करत नाही. का करत नाही. का करत नाही तर तो वागतो.
बर का, जो मज होय अनन्य शरण, आणि त्याचेच निवारीन मी जन्म मरण. त्याच्यासाठी काय करावं लागेल? जड जडोनी व्हायला नी या भक्तीच्या वाटेला, तरी तर पावसी अव्यंग निजधाम माझे. त्याकरता काय करावं लागेल? तू मनी हे मीची करी, माझी हे भजनी, म्हणजे माझ्या हृदयामध्ये, माझ्या रोमा रोमामध्ये जे भजन चालू आहे ना बाबांनो, ते जाणून घ्यायचे. ज्ञानदेव जिने नामे विना व्यर्थ, आणि रामकृष्ण पंथ क्रमी याला साधू संतांचा एक क्षण देखील वाया जात नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझं जगणं जे आहे ते नामस्मरणाशिवाय व्यर्थ आहे. मी माझ्या पदार्थ मार्ग इथं निर्माण केलेलं नाही. ज्ञानदेव जिने नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमियाला ज्या मार्गाने रामाने आणि कृष्णाने क्रमण केलं बर का, त्या मार्गाचा मी अवलोकन केलेला आहे. तुम्ही सुद्धा त्या मार्गाचा अवलंबन केलं तर देव तुमच्यापासून दूर नाही, देवच तुम्ही आहात. का म्हणे सांगू किती, याचा भगवंताच्या मूर्ती किंवा तू महाराज म्हणताय, माऊली म्हणताय, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तव दुबळा अंकित असे भक्ती. बोल करी गंगावती स्वीकाराला किती. म्हणजे तुम्ही कोण आहात? तुम्ही देवा तुका म्हणे हाताव स्वय परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संत चरण. संतांच्या चरणावरती न विश्वास ठेवल्यामुळे हा देवालाच पाठमोरा होतो. देवाचं भजन कसं आहे? श्वासाचं भजन आहे. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. नाहीतरी वाया जाईल जन्म जन, वाया जाईल जन्म जन. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. श्वास हा जीवाचा अखंड आहे. येताना पण अखंडच तो आलेला आहे भजनाने. आणि मग ते जोडतो, ज्या वेळेला तो जोडला जातो त्यावेळेला माऊली एक पुरावा देत आहे. आपला पद्मनाम जो तुटलेला आहे, दुईबाईने तोडला आहे, तो ज्या वेळेला जोडला जातो संतांच्या कृपेने, त्यावेळेला तुकाराम महाराजांचा जोडला गेला बर का. त्यावेळेला माऊली पुरावा देत आहे. मोठके गुरुमुखे उजजत दिसे, हृदयी स्वयंभूची असे, आणि प्रत्यक्ष पाहू लागे आपले सया. माझ्या हृदयामध्ये जी स्वयंभू असलेली शक्ती नाही घडविला, नाही बैसविला, आणि पुंडलिका भेटावया आला असा जो पांडुरंग परमात्मा परब्रह्म माझ्या हृदयामध्ये श्री गुरूंनी अनुग्रह केल्याबरोबर रोमा रोमामध्ये प्रकट झाला. देव कुठे आहे? आपण या गोष्टीचा उच्चार करायला पाहिजे. हे रोम रोम में बसने वाले राम, जगत के स्वामी तू अंतरयामी, मैं तुझसे क्या मांगू. असं एका कवीने वर्णन केलेलं आहे. पण तरी सुद्धा आपण संतांच्या वाङ्मयावरती विश्वास न ठेवल्यामुळे राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घेईजे, आयचे सुख वचनी आहे, अनुभव शोधुनी पाहे. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. ज्या वेळेला तुकाराम महाराज देवदेव करून तिनले माझे मन, आणि पाणी आणि पाषाण जेथे तेथे देवाला शोधण्याकरता निघाले, त्यावेळेला बाबाजी सद्गुरू भेटले. आणि बाबाजी सद्गुरूंनी काय केलं? कानी जे उपदेश केला, कानी जे पेरिले, डोळा ते उडवले आणि व्यापक भरले तोची हरी. म्हणजे ब्रह्म नामाचा उपदेश केला. ते अनादि परब्रह्म
जगदादी विश्रांती धाम तयाचे एक नाम त्रिधामय असे त्या नामाचा ब्रह्मनामाचा तुकाराम महाराजांना उपदेश केल्याबरोबर तुकाराम महाराजांना अनुभव आला. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडोनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. सुख कुठे आहे? सुख आपल्या जवळ आहे. तरी या वदाने एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ते सुख तुकाराम महाराजांना कुठे मिळालं? आपल्या हृदयामध्ये. आणि त्या सुखाला पात्र झाल्यानंतर तुकाराम महाराज त्या सुखाचं वर्णन करून सांगताय. कंठी प्रेम जाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. ही सुखाची लक्षणं आहेत. अंतरी सुखाची झाली जोडी बाह्य रोमांच उभिली गुडी त्याची आत्मानुभव सुखाची गोडी नैनी रोकडी प्रवाहे. त्यांच्यात भजन जे चालू होतं बर का, जे तुटलेलं भजन रोमारोमामध्ये चालूच होतं, पण सद्गुरूंनी ते काय केलं? जोडलं. आणि जोडल्याच्या नंतर आजी ती अनुभूती जशीच्या तशी येते. या अनुभूतीला जर प्राप्त जर जीवात्मा झाला नाही तर शेळी पुढे टाकीला ऊस शेळी पुढे टाकीला ऊस शेळी पुढे टाकीला ऊस शेळी पुढे टाकीला ऊस. ती काय जाणे ब्रह्मरस ती काय जाणे ब्रह्मरस शेळी पुढे टाकीला ऊस शेळी पुढे टाकीला ऊस. मग हे भजन जे आहे हे भजन जर पाठमोरा झाला हा जीवात्मा ही सांडोनी भजन अवस्था नाना साधनी प्रयास करिता माझ्या आत्मा अनुभवाची वार्ता न चढे हाती कल्पांती. म्हणजे असंभव गोष्ट आहे. भक्त म्हणविता गोड वाटे परी भजन मार्गी लक्ष फुटे. भजन मार्गी लक्ष फुटे. भजन माऊलींनी पुरावा दिला की भजन तुमच्याच रोमारोमामध्ये चालू असं नाहीये. संपूर्ण विश्वामध्ये जे भजन चालू आहे आणि त्याच भजनाला ची जाणीव करून देतात साधू संत. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार आणि जेथुनी चराचर हरीची भजे भजन चालू आहे. आणि ते भजन जाणून घेण्याकरता संतागिण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधती साधन सुटती भवाची बंधन. करारे प्रापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. जेने नये जन्म यमाची यातना ऐतिया साधना करा काही. साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक ज्ञानदेव म्हणे. भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. तो जवळच आहे आपल्या ज्यावर त्याला प्रगट करून घ्या बाबांनो. आणि त्याला प्रगट करून घेतलं तर ज्या भजनासोबत तुम्ही आलात त्या भजनासोबत तुम्ही जाणार. आणि म्हणून आपले नामदेव महाराज सुद्धा अनुभव त्यांना जेव्हा आला त्यांचं सगळं चरित्र आता वर्णन करत नाही, वेळ अपूर्ण आहे. नामदेव महाराजांना ज्या वेळेला अनुभव आला आत्मप्रचिती काय गुरुप्रचिती आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती आली त्यावेळेला ते जीवाला उपदेश करताय. स्वतःच्या मनाला देखील उपदेश करताय. धरी रे मना तू विश्वास नामी धरी रे मना तू विश्वास या नामी अखंड राम नामी ओळखी धरी
अखंड राम नामी ओळखी धरी जप करियचा अखंड खंडेना जप करियचा अखंड खंडेना निशिदिन मरा होय जागा जप करियचा अखंड खंडेना नामा म्हणे मरा होय राम रूप नामा म्हणे मरा होय राम रूप मनाला उपदेश करताय ज्याचं मन रामरूप झालंय ना आणि दुसरे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे मग जागृती स्वप्नी पांडुरंग अशी अवस्था ही संधी सोडू नका. या मंडळाला जाता जाता मी धन्यवाद का देतोय की त्यांचं कार्य 60 वर्षापासून सुरू आहे आणि या मंडळाला पण मी धन्य देतोय आणि त्यांच्या आई वडिलांना पण देतोय. नामदेव महाराजांनी धन्यता दिलेली बर का. धन्य हरिभक्त धन्य घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. 1 मिनिट हा. हे हरिभक्त परायण वैकुंठवासी गोपीनाथ जांगो पाटील ना यांच्या घरामध्ये कोण कोण आहे वारकरी? सगळेच आहे. मग तुम्ही सगळेच आले त्याच्यामध्ये आता हे बी आले बरं का. आणि सामान्य कार्य नाहीये ते कार्याध्यक्ष आहे आणि सूत्रसंचालन बाबांचं आहे. सामान्य नाहीये बाबा सुद्धा बर का. तुकाराम महाराजांनी सुद्धा यांच्याकडे यांच्या चरणावरती लोटांकन घातलंय. तुकाराम महाराजांनी समोर बसलेत ना हनुमंतराय यांच्या चरणावर काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्या सुबटा धन्य त्याची माता. या कार्याबद्दल बर का कीर्ती गायची. धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता धन्य त्यांची माता धन्य का धन्यता द्यायची आहे? धन्यता का दिलेली आहे? कबीर महाराज त्या भजनाची रीत सांगताय. मुखना बोले जीवन हमारा जप करे आत्मा राम. ही भक्ताची लक्षणे म्हणून धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता. नामामणे त्यांचा जन्म सुफल झाला नामामणे त्यांचा जन्म सुफल झाला नामामणे त्यांचा जन्म सुफल झाला नामामणे त्यांचा जन्म सुफल झाला. त्यांचा जन्म सुजलाम सुफलाम का झाला तर एकाच्या कैवाडे उगती बहुतांचे गोडे आम्ही दररोज त्यात नवल नाही आणि त्यांचे कुळ उद्धरिले. धन्य त्या नामामणे त्याचा जन्म सुफळ झाला नामामणे
का जन्म सुफळ झाला शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी सर्वांग निर्मळ रोमा रोमामध्ये निर्मलता येते बर का सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला वंश उद्धरीला कोटी कुळाचा वंश उद्धरीला कोटी कुळाचा वंश उद्धरीला माळियाचा पण एक नाम तारी आणि कोटी कुळे तरी वंश उद्धरीला कोटी कुळाचा वंश उद्धरीला कोटी कुळाचा धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता हे भजन ज्या वेळेला जोडलं जातं त्यावेळेला चित्त साकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेतीच्या तेथ अपार गंजुकीत रोमांच आले अधून मिळत डोळे वर्ष ताती आनंद जळे आणि अंतुलिया सुकर्मिणीची बळे बाहेरी